This is the annual status of education report ASER 2023 for the age group 14 to 18, Rural India, facilitated by Pratham Foundation. The title is Beyond Basics. For the survey, studies in 28 districts across 26 states were carried out, which resulted in the interaction with 34,745 youth in the age group 14 to 18 years. हे सर्वेक्षण 26 राज्यांमधील 28 जिल्ह्यांमध्ये करण्यात आले. यामध्ये 34,745 युवकांसोबत जे 14 ते 18 वयोगटातील आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधण्यात आला. द ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट ASER 2023 by NGO Pratham Foundation was released on Wednesday 17 January 2014 in New Delhi. The ASER 2023 report titled Beyond Basics focuses on the youth aged 14 to 18 years in rural India, an age group that was also the focus of the ASER 2017 report. Annual Status of Education Report हा जो अहवाल आहे ASER 2023 हा प्रथम फाउंडेशन ही जी सरकारी संस्था आहे प्रथम फाउंडेशन यांनी 17 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे प्रकाशित केला. या ASER 2023 अहवालाचा जे शीर्षक आहे ते आहे बियॉन्ड बेसिक्स आणि हा अहवाल मुख्यतः 14 ते 18 या वयोगटावर केंद्रित आहे. ASER 2017चा अहवालसुद्धा 14 ते 18 या वयोगटातील युवकांवर केंद्रित होता. या रिपोर्टमध्ये महत्त्वाच्या 3 घटक दिलेले आहेत. दिस रिपोर्ट कंटेंट इम्पॉर्टंट 3 फॅक्टर्स. व्हॉट ॲक्टिव्हिटीज आर इंडियाज यूथ करंटली एंगेज इन. भारतातील युवक सध्या कुठल्या कृतींमध्ये गुंतले आहेत. डू दे हॅव बेसिक अँड अप्लाइड रीडिंग अँड मॅथ ॲबिलिटीज. त्यांना मूलभूत आणि व्यावहारिक वाचन आणि गणिती कौशल्य आहे का. डू दे हॅव ॲक्सेस टू स्मार्टफोन्स. व्हॉट डू दे यूज स्मार्टफोन फॉर अँड कॅन दे डू सिम्पल टास्क ऑन देअर स्मार्टफोन्स. त्यांच्याकडे स्मार्टफोन्स आहेत का. ते स्मार्टफोनचा वापर कशाकरिता करतात आणि ते सोप्या गोष्टी किंवा साध्या गोष्टी स्मार्टफोनवर करतात का. फॉर द इंटेन्सिव्ह सर्वे, स्टडीज इन 28 districts across 26 states were carried out, which resulted in the interaction with 34,745 youth in the age group 14 to 18 years. हा सर्वे जो आहे हे सर्वेक्षण जे आहे 26 राज्यांच्या 28 जिल्ह्यांमध्ये करण्यात आले, ज्यामध्ये 14 ते 18 वयोगटातील 34,745 युवकांबरोबर संवाद साधण्यात आला. एक्सेप्ट फॉर उत्तर प्रदेश अँड मध्य प्रदेश वेअर 2 rural districts were surveyed, every other major state had 1 rural district surveyed for the ASER 2023 report. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये प्रत्येकी 2 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले, तर इतर राज्यांमध्ये प्रत्येकी एका राज्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. Among the main observation of the ASER 2023 report, it was found that 86.8% of 14 to 18 year olds are enrolled in an educational institution. या निरीक्षणामध्ये असे आढळले, ASER 2023च्या अहवालामध्ये असे आढळले 86.8% 14 ते 18 वयोगटातील मुलं हे शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. अँड द पर्सेंटेज ऑफ यूथ नॉट एनरोल्ड इज 3.9% फॉर 14 year old यूथ. आणि 14 वर्षे वयाचे जे युवक आहेत त्यापैकी 3.9% युवक हे एनरोल्ड नाहीत, शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला नाही. अँड 32.6% फॉर 18 year olds.
आणि 18 वर्षे वयोगटातील जे मुलं मुली आहेत त्यापैकी 32.6% मुलामुलींनी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला नाही. Regarding the foundational skills for the youth in the age group of 14 to 18, the ASER 2023 report states that about 25% of this age group still cannot read a standard second level text fluently in their regional language. हा ASER अहवाल 2023 असे सांगतो की जवळपास 25% जे युवक आहेत 14 ते 18 वयोगटातील त्यांना इयत्ता दुसरीचे त्यांच्या मातृभाषेतील किंवा त्यांच्या प्रादेशिक भाषेतील वाचनसुद्धा स्पष्टपणे फ्लुएंटली करता येत नाही. अक्रॉस एनरोलमेंट कॅटेगरीज females 76% do better than males 70.9% in reading a standard 2 level text in their regional language. या अहवालामध्ये असे आढळले की फिमेल्स म्हणजे मुली ज्या आहेत 76% मुली ह्या मुलांपेक्षा म्हणजे मुलांची पर्सेंटेज आहे 70.9 तर 76% मुली ह्या चांगल्या प्रकारे इयत्ता दुसरीचे पुस्तक चांगल्या प्रकारे वाचू शकतात त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये म्हणजे प्रादेशिक भाषेमध्ये. तेव्हाच जे मुलं आहेत ते केवळ 70.9% मुलं हे त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये इयत्ता दुसरी या लेवलचे पुस्तक वाचू शकतात. कन्सिडरिंग द डिजिटल ॲसेस फॅक्टर for the youth in the age group of 14 to 18, the ASER 2023 report observes that close to 90% of all youth have a smartphone in the household and know how to use it. या अहवालामध्ये 14 ते 18 वयोगटातील मुलांकडे 90% युवकांकडे मुलींकडे स्मार्टफोन असल्याचे आढळले आणि त्यांना त्याचा वापर सुद्धा करता येतो. ऑफ दोज हू कॅन यूज अ स्मार्टफोन, मेल्स 43.7% आर मोर दॅन ट्वाइस ॲज लाईकली टू हॅव देअर ओन स्मार्टफोन दॅन फिमेल्स 19.8% मेन्शन द रिपोर्ट बाय प्रथम फाउंडेशन. 43.7% मुलांकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे तर त्याचवेळी 19.8% मुलींकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे. थँक्यू व्हेरी मच.